आपण ना हादग्याच्या फुलांची भाजी केली एकदा, भजी पण झालीत. आता ह्या ज्या हादग्याच्या शेंगा आहेत ना, ह्याची आपण भाजी करायची. म्हणून ह्या अशा पद्धतीच्या जरा कवळ्या, जरा मीडियम असणाऱ्या अशा शेंगा काढून घ्यायच्या. जास्त जून पण नाही घ्यायच्या. वरती आहेत बघा अजून शेंगा भरपूर. आता हाताला तर काही येत नाहीत, मग आपण शिडीवरनं चढून शेंगा काढून घेऊया. वर शेंगा आहे त्या. होय होय, मग आता काय चढा की तेवढा आणि वर काढून घ्या. थांब, शिडी लावतो. घसरत्या काय नीट धरल्यासाठी ठेवल्याचं होय, नव्ह होय. का? काय झाड गेलं लय उंच. एवढं उंच जायला नाही पाहिजे झाड. ह्या चालतील का? लय जून झालेले त्या का? हा, लय जून नाही ते ना. आता काढतो मी. बघ आता तू आणखीन टाका तशाच खाली. मग तिकडं आहे जरा एक. सर्कस करू नका, सर्कस करू नका. सर्कस करावीच लागणार, त्याला पर्याय नाही. नको, फांदी तोडलीसा तरी चालेल, तुम्ही सर्कस करू नका असा. हा म्हणजे हा, बाद झालं. तुझ्यावर आहे का बघ. असू दे, हा एवढ्या तरी गोळा करा. बर बर, मग उतरा बघू. खाली, खाली उतरा. आपल्या ह्या अशा जरा जास्त जून झाले त्या खरं. ह्या अशा कवळ्या पाहिजेत आपल्याला शेंगा. ह्या आहेत त्या खाली आता आलेल्या, ह्या आपण काढून घ्यायच्या. दोन, इकडं नाही त्या काय, इकडं आहे त्या 2-3 शिव्या. किती कठीण आहे बघा हे, ओढलं तरी लवकर तुटत नाही. नमस्कार मंडळी, गावाकडची चोली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मंडळी, आयुर्वेदिक भाज्या बनवण्याचा नेहमीच आमचा वेगळा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नातूनच गेल्या वेळेला बघा आपण हादग्याची भाजी बनवली होती, त्याचबरोबर हादग्याची भजीसुद्धा बनवली होती. आज बघा आपण हादग्याचंच बनवणार आहे, पण ह्या बघा माझ्याकडे ह्या आहेत हादग्याच्या शेंगा. शेंगा म्हणजे आपल्या त्या शेवग्याच्या शेंगा असतात का नाही, अगदी तशाच शेंगा आहेत बरं का. फक्त ह्यातल्या काय करायचं, ह्यातल्या कवळ्या शेंगा आहेत ना, ह्या कवळ्या शेंगांची आपल्याला भाजी करायची असते. तर हादग्याची ही शेंगांची भाजी सुद्धा एक नंबर लागते बरं का. आणि त्याचबरोबर बघा आपण ह्या हादग्याचं आयुर्वेदिक महत्त्व सुद्धा समजावून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर ह्याच्या अगोदर जर हादग्याच्या रेसिपीचं जर तुम्ही बघितलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हादग्याची भजी आणि हादग्याची भाजी कशी बनवली जाते याचा सुद्धा व्हिडिओ बघा बरं का. तर सुरू करा हादग्याच्या शेंगा निवडून घ्यायला. हो, हे काय मोडून घ्यायच्या, मोडून घ्यायचे छोट्या छोट्या ह्याच्यात. असं एवढ्या बास का? हो हो. बर, या हादग्याच्या शेंगा आपण बारीक बारीक घेवड्याच्या शेंगा वगैरे कशा मोडतो ना, तशामध्ये ह्या कवळ्या आहेत शेंगा, त्यामुळे पटकन मोडल्या जातात. तर अशा ह्या बारीक बारीक मोडून घ्यायच्या अगोदर. अशा पद्धतीनं छोट्या छोट्या आपण आकारात मोडून घ्यायच्या. शक्यतो ह्या शेंगा ना अशा कवळ्या, जास्त जून नसलेल्याच घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला भाजी जास्त म्हणजे कडवट लागणार नाही. त्यासाठी मोडलेल्या शेंगात आपण ना पाणी जरा ओतून ठेवायचं. शेंगा मोडून आपण पाण्यात घालून ठेवले आहेत, थोडासा कडवटपणा त्याचा कमी येण्यासाठी. तर आता शेंगा भिजत आहेत,
तोपर्यंत बाकीचं मसाला करून घ्यायचं. हे मी जरा खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर बारीक चेचून घेते. त्याबरोबरच मी इथं एक बारीक कांदा मध्यम आकाराचा, तसंच बारीक एक टोमॅटो मध्यम आकाराचा, आणि आपल्या शेतात होती म्हणून ही थोडीशी कांद्याची पात आणली होती, ती बारीक चिरून घेतली आहे, आणि कोथिंबीर. मसाला तर हे बारीक चेचून झाला आहे, तर ह्या ताटात मी बाजूला काढून घेते. तेल पण तापले चांगलं. आता कांदा घालून भाजून घ्यायचं. कांदा चांगला लालसर खरपूस असा भाजून घ्यायचा. कांदा भाजतानाच थोडीशी हळद टाकायची. आणि कांदा चांगला लालसर कलरवर आपण भाजून घ्यायचा. कांदा आता आपला भाजत आलाय, तर यात मी आता हे बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आहे ती टाकते त्यातच, जेणेकरून ती तेलात चांगली भाजली जाईल. त्याच्याबरोबरच टोमॅटो पण टाकायचं आणि हे चांगलं भाजून घ्यायचं. टोमॅटो थोडा आपला त्यात घालून शिजवला आहे, तेल सुटायला लागले. आता त्यात आता हा आपण जो खोबरं, लसूण, कांदा हे केलं, आलं लसूणाची पेस्ट केली होती ती टाकायची. मसाला आपला भाजला आहे, तर यात आता चटणी टाकून घ्यायची. लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं. मी आता इथे हे 2 चमचे टाकते. थोडंसं वरती हे चांगलं हलवून घ्यायचे. थोडी कोथिंबीर टाकते मी तेलातच, जेणेकरून भाजीला आपला एक चांगला असा तेलाचा कटाचा तवंग येतो. तरी आपला मसाला चांगला भाजला आहे, तेल पण मसाल्याला सुटायला लागलं आहे. तर आता आपण हे शेंगा टाकून घ्यायच्या. हे शेंगा टाकून चांगलं हलवून घ्यायचे एकसारखं. हे चांगलं परतून घ्यायचं मसाल्यात एकसारखं करून. आणि आता यात पाणी घालायचं आणि पाणी घालून शिजाय एवढं पाणी घालायचं.
शेंगा कवळ्या आहेत आपल्या, त्यामुळं लवकर शिजतील. त्यामुळं पाणी पण त्या मापातच टाकायचं. ज्यांना रस्सा जरा पाहिजे असेल त्यांनी जरा जास्त पाणी टाकून रबरबीत असं केलं तरी चालतं. चवीपुरतं मीठ. नंतर हे हलवायचं आणि याला ताट ठेवून उकळी काढायची, म्हणजे शिजून द्यायचं चांगलं पूर्ण. हे आपली भाजी उकळले, शिजले का बघूया. शेंग शिजत आली असली तर कूट टाकायचं. बघा आपली कवळी असल्यामुळे शेंग पटकन शिजलेले. ठीक आहे, तर ह्यात आपण थोडं कूट घालून अजून थोडा वेळ उकळून द्यायची. आपल्या आवडीनुसार हवं तेवढं कूट घालायचं, हलवायचं. फक्त एक 2 मिनिटं आपण परत एकदा झाकून ठेवून उकळी द्यायची. आता आपण थोडंसं कूट टाकून उकळायला ठेवली होती, तर आता आपली भाजी करून झाली, उकळून झाली. आता ही खाली उतरून घ्यायची. कोथिंबीर टाकत्या. हो, तयार झाली. एकदम खमंग ह्याचा सुगंध येतो. काढ काढ एकदा, कधी खाईन असं झालंय बघ. हे घ्या बघा, त्यात लिंबू घ्या. लिंबू. हो, कशी झाली? एक नंबर, शिजले अगदी व्यवस्थित. ह्या चवीनुसार आपण थोडीशी आमसूल किंवा चिंच पण घालू शकतो. तिनं काय होतं, कालवणाला एक आंबट गोड असं थोडंसं वेगळं चव येते. तर मंडळी, हादग्याच्या शेंगांची ही रस्सा भाजी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा आमच्या गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलला. खूप खूप धन्यवाद.